गगनरावने लावली आपल्या गावामध्ये नारळ पाण्याची दुकान. अरे घ्या भाऊ, नारळ पाणी घ्या, नारळ पाणी घ्या, नारळ पाणी घ्या, नारळ पाणी. अरे या या या, नारळ पाणी घ्या, नारळ पाणी घ्या, नारळ पाणी घ्या. अरे कोणी काही येऊन काऊन नाही राहिलं? एक नंबर नारळ पाणीचा धंदा चालू केला पण कोणी येत नाही. मग धंदा बंद केल्यावर येतात का केव्हा धंदा आपला होतास म्हणून विचारावलं. लोक विचारावले येतात, घेवासाठी नाही येत. काऊन रे? रोडाच्या बिचामध्ये धंदा लावलास? रोडाच्या बाजूला लावायला पाहिजे ना तुला. सगळी ट्रॅफिक जाम झाली तुझ्यापासून. जिथे रोडाच्या बाजूला लावू कस का आता जी? रोडावर लावेन तर लोक तरी येतील. येतील ते येतील, माझ्या दुकानाजवळच येऊन थांबतील. दुसऱ्या जागी नाही जाणार. अरे पण बाजूला तर लावू शकतेस. अजी कोठी बाजूला लावू जी? आता दुकान बाहेरच लावायची वस्तू हो ना, घराच्या बाहेरच. आता घरी लावाशीन राहिल्या, घरी कोण येते? घरी कोणीच नाहीये. म्हणून इकडे लावलो रोडावर. अरे रोडाच्या बाजूला लाव ना भाऊ, फुटपाथवर. तू रोडाच्या मधात आणून लावशील दुकान तर तुझा मारणारच आहो मी. रोडाच्या मधात आणून दुकान नाही लावायची. तुम्ही मारा नाही, झोळा नाही, पिटा. मी तर येती लावलो, येतीच लावणार. दुसऱ्या जागी नाही लावत मी. माझा कामच तसं आहे. खतरनाक काम आहे, खतरनाक. अबे कायचा खतरनाक आहे बे तुझा काम? ह्या रोडाच्या मंदामध्ये कोण लावते बे धंदा? जी इन्स्पेक्टर साहेब, मी काय म्हणतो, एक नारळ पाणी प्या माझ्याजवळ फुकट मध्ये. ना दिमाग शांत करा ना जा. फुकट मध्येच देतो. ठीक आहे म्हणतेस ते एक नारळ पाणी नेतो. मग का नाही, दुकान बाजूलाच लावायची. अजी एक म्हणते तर दोन घेऊन जा, पण दुकान येतेच लावू द्या मला. म्हणतेस तर आता ठीक आहे, लावून दाख आजच्या दिवस. पुन्हा नेते लावायचं नाही. अजी कायले माझ्या गरीब माणसाले मारत्या? पहिले पासूनची पुरी खानदान आमची गरीब आहे जी. मी गरीब, माझा बाप गरीब, माझा आजा गरीब, म्हणून आता नारळ पाणीचा धंदा चालू केलो. अरे कर रे भाऊ, कसाच कर. चल बरं मग सायंकाळाकडे येतो. 2 नारळ पाणी बनवून ठेव माझ्यासाठी. बढिया मोठवाला नारळ बनवજો. ठीक आहे ना. तुमच्यासाठी सेपरेट 2 मोठवाला नारळ, त्याचा पाणी एक नंबर मध्ये ते बनवून ठेवतो मी तुमच्यासाठी. लहानवालं नाही बनवत मी. सेपरेट तुमच्यासाठी मोठंच बनवीन 2. चल बरं ठीक आहे मग. मोहनने मागला गगनरावले उधारी नारळ पाणी. अरे का म्हणते गगनराव? दे बरं एक उधारी नारळ पाणी दे बरं. उधारी कायले बे, फुकटच घेऊन जा ना. अबे मोहन्या, मला तुझी गंमत माहित आहे. ज्या दुकानात जाशील त्यातनं सगळा सामान उधारीच घेशील. कधीतरी सुधर ना बे. अरे कोणता तरी व्यवहार नगदी ना करत जा. सगळ्या काय उधारीच घेतेस? अरे जा ना, देवाचा नसे असा म्हण ना. अरे देवाचाही राहील म्हणून का तुला फुकट देऊ का? चप्पा सामान उधारी घेतेस तू. एकतरी असा म्हणतेस का एखाद दिवस तरी नगदी दे भाऊ म्हणून? आलास का डायरेक्ट म्हणतेस का मला भाऊ उधारी दे म्हणून? मला माहित आहे ना का तुझी सवय. एक नंबर चालू माणूस आहेस तू. अरे नसे देवाचा असा म्हण ना. नको देऊस. जातो ना, दुसऱ्याच्या दुकानातून घेईन. तुझ्याच दुकानाशी मला का करावचं आहे? पागल बेटा, उधारी मागवले ते. याला का फुकटच उधारी देऊ मी? पुन्हा माझ्या दुकानामध्ये नाही येवाचा. अरे विनाकारणचा डोका खावायला नाही येवाचा. आमचाही डोका दुखते ना. पागल लोक. उधारी मागावचा राहिला का माझ्या दुकानात आलं का नाही, मी देतच नाही. तर भावांनो, कशी वाटली व्हिडिओ? मजा आली की नाही? नारळ पाणीवाल्याची गंमत. मस्त. कोणी लोक येतात ना त्याला उधारीच मागतात. आमच्या गावाकडे असंच होतात भावांनो. पण व्हिडिओ बघायला कशी वाटली तुम्हाला? अशाच कार्टून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. म्हणूनच ड्रीम कार्टून ड्रामा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकनची घंटी ऑलवर करा. चला मग ठीक आहे, धन्यवाद.